नमस्कार, ताराणीच्या या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। नवरात्री खास एपिसोडमध्ये मी ताराणीच्या तमाम दर्शकांचं स्वागत करते आणि नवरात्रीच्या या शुभ प्रसंगी आज आपल्यासोबत आहेत दुर्वांकूर आयुर्वेदच्या डॉक्टर सायली पाटील। अनेक जोडपी जेव्हा बाळासाठी प्रयत्न करत असतात आणि अनेक वर्ष त्यांना बाळ होत नाही किंवा यश मिळत नाही, अशा वेळी आयुर्वेदिक नेमकं काय काम करतं किंवा आयुर्वेद नेमकं कशा पद्धतीनं मदत करू शकतं याबद्दल आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्कार मॅडम। नमस्ते। ताराणीच्या स्टुडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत। प्रथम आपला परिचय करून द्या। नमस्ते, मी डॉक्टर सायली पाटील, दुर्वांकूर आयुर्वेद कोल्हापूर सेंटरची डॉक्टर। मी BAMS आयुर्वेदिक डॉक्टर आहे, शिवाय कन्सल्टंट गायनेकोलॉजी आणि इन्फर्टिलिटी स्पेशालिटी आहे आणि गेले 5 वर्ष मी वंध्यत्व निवारण याच्यामध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंटवर काम करते। दुर्वांकूर आयुर्वेद हे बेसिक महाराष्ट्रात 6 शाखा आहेत। त्याचे फाउंडर हे डॉक्टर शारदा निर्मळ महांडोळे आणि डॉक्टर प्रशांत महांडोळे आहेत। 6 शाखापैकी नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर, अहिल्यानगर आणि कोल्हापूर अशा या 6 शाखा आहेत, ज्याच्यामध्ये कोल्हापूरची ब्रांच आपली मी चालवते। गेले 2 वर्ष झाले। आयुर्वेदावर आधारित फर्टिलिटी ट्रीटमेंट जी आहे ती किती प्रभावी आहे असं तुम्हाला वाटतं आणि त्याचा वैज्ञानिक आधार काय आहे? हो, आयुर्वेद हा आपल्या वेदांपैकी एक आहे। म्हणजे मूळ हे आपलं आयुर्वेद हे आपल्या जीवनशैलीचा भाग आहे। म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की तो एक पॅथी आहे, असं आपण नाही म्हणू शकत। तर तो आयुर्वेद हा मुळात जीवनशैलीच आहे आणि ही जीवनशैली जशी आपल्याला स्वास्थ्याकडे घेऊन जाते, म्हणजे माझं आरोग्य चांगलं करण्याला जशी मला मदत करते, तसा त्याच्यातला एक भाग हा गर्भधारणा आहे आणि त्याच्यासाठी आयुर्वेद हा अतिशय प्रभावी उपाय आहे। सुरुवातीलाच आपण सायंटिफिक बघायला गेलो तर आयुर्वेदामध्ये प्रत्येक शरीर रचनेबद्दल एक्सप्लेन केलेलं आहे। जसं गर्भाशय असेल, स्त्री बीज असतील, स्त्री बीज तयार होणारे अंडाशय असेल स्त्रीचं, त्याच्यानंतर ट्यूब्स असतील, ह्या सर्वाचा उल्लेख आयुर्वेदात आहे। म्हणूनच आयुर्वेदामध्ये शुश्रुताचारी असतील, चरकाचारी असतील, ह्यांनी सांगून ठेवलेलं आहे की ध्रुवम चतुर्णाम सानिध्यात गर्भस्याद विधियात ऋतुक्षेत्र अंबुबीजानाम सामग्र्यात विविधोयत। म्हणजे काय की ऋतू चांगला पाहिजे। ऋतू म्हणजे काय तर फर्टाईल टाईम। म्हणजे आता मॉडर्न सायन्समध्ये आपण बघतो की ओव्युलेशन कुठल्या पिरियडमध्ये होतं। आता मुलींना हे सहसा माहीत झालेलं आहे, सगळे ओव्युलेशन किट घेतात, बघतात, त्यांना माहीत झाले की ओव्युलेशन कधी होतं। किंवा ह्यालाच आयुर्वेदामध्ये ऋतू सांगितलं आहे, म्हणजे त्याचा ऋतू काळ म्हणजे फर्टाईल टाईम कुठला आहे। क्षेत्र म्हणजे गर्भाशय कसं आहे, जिथं बाळ रुजणार आहे, वाढणार आहे 9 महिने, किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर पूर्ववत जो क्षेत्र तयार होणार आहे, म्हणजे एका बाळानंतर दुसऱ्या बाळासाठी सुद्धा ते क्षेत्र तयार झालं पाहिजे। आणि ह्याचा उल्लेख हा कुठल्याही ॲलोपॅथीमध्ये नाही आहे। म्हणजे ॲलोपॅथी तुम्हाला एका प्रेग्नन्सीसाठी एम्ब्रिओ तयार होण्यासाठी मदत करेल, पण पुन्हा पूर्ववत रिप्रोडक्शन करण्यासाठीची जी तयारी आहे ती आयुर्वेद तुम्हाला देतं। त्याच्यानंतर अंबू सांगितलेलं आहे। अंबू म्हणजे सगळे हार्मोन्स। मग आता ह्याच्यामध्ये हार्मोन्स पण येतात आणि स्त्राव पण येतात, ज्याला आपण म्हणतो की रस, रक्त, मांस, मेद हे जे सप्तधातू आहेत ह्याचाही उल्लेख आयुर्वेदात केलेला आहे। आणि बीज म्हणजे पुरुष बीज आणि स्त्री बीज, म्हणजे जसा स्त्रीचा 50% भाग आहे तसा पुरुषाचाही 50% भाग आहे आणि त्या 50%चा 100% अभ्यास आपल्याला करायला पाहिजे। म्हणजे असं नाही, आजकाल असं होतं की तिच्यात काहीतरी दोष आहे, तिच्यामुळे बाळ होत नाहीये, तिची पाळी रेग्युलर नाहीये किंवा तिच्यात स्त्री बीज नाहीये, तिचा गर्भ सारखा गर्भपात होतो। तर हा जो तिला जो मुद्दा केलेला आहे हा कितपत योग्य आहे, कारण ती 50%च भागीदारी आहे ना। 50% भागीदारी ही पुरुषांची आहे, तर पुरुषांचेही शुक्राणू तुम्ही तपासले पाहिजे त्याच्यामध्ये। आणि पुरुषांचा हा जो काही प्रजनन संस्थेचा भाग आहे ना, हा थेट त्यांच्या पुरुषत्वावर घेतलेला जातो, तर तसं घेतलं नाही पाहिजे। तर आपणही तो ॲक्सेप्ट केला पाहिजे की त्याचं कितपत आहे। सो ह्याचा सगळा उल्लेख आयुर्वेदात आहे आणि हा सायन्स सांगतं ना, सायंटिफिकच त्याची थेरी आहे। 5 वर्षापासून का लग्न झाल्यानंतर 10 वर्षानंतर मुलं होण्याची जी काही प्रक्रिया आहे किंवा बरीच जोडपी आहेत ज्यांना मुलं होत नाहीत, अशा जोडप्यांसाठी आयुर्वेद कसं काम करतं? मुळात ना आम्ही सांगतो की गर्भधारणा ही जी काही कन्सेप्ट आहे
ह्याची पूर्वतयारी असते. म्हणजे कुठलीही गोष्ट आपण करण्यापूर्वी, जसं की परीक्षेला जाण्यापूर्वी आपण पूर्वतयारी करतो. एखादा मुलगा किंवा मुलगी वधू किंवा वर होण्याआधी तिची पूर्वतयारी केली पाहिजे. म्हणजे ती किती पूर्वतयारीत आहे. किंवा कुठलं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर पूर्वतयारी पाहिजे. मला झाड लावायचं आहे कुंडीत, त्याचं पूर्वतयारी पाहिजे. तर तशी गर्भधारणेची पूर्वतयारी ही संकल्पना आयुर्वेदात आणि अध्यात्मात आहे. कारण आयुर्वेद हा अध्यात्मातला जोडलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्वतयारीचा भागच स्किप झालेला आहे. आजच्या लाईफस्टाईलमध्ये आपण थेट डिसिजन घेतो, नाही आपण नेक्स्ट महिन्यापासून प्लॅन करूया बाळासाठी. पण तुम्ही त्याची पूर्वतयारी केलात का? ती पूर्वतयारी कुठून चालू होते, तुमच्या वयाच्या कुठून असायला पाहिजे, ह्याचा अभ्यास जास्त करणं आजच्या तरुण पिढीनं हे जास्त गरजेचं आहे. म्हणजे आफ्टर मॅरेज मी बाळाचा विचार करते आणि मग तो विचार केल्यानंतर मग मी प्रयत्न करते. ह्याच्यापेक्षा तुम्ही ज्यावेळेला कॉलेजला असता ह्याचे प्लॅनिंग तुम्ही आधीच करून ठेवा की माझ्यामध्ये गर्भधारणा होणार आहे किंवा तो मुलानेही प्रयत्न करायला की मी पुढे जाऊन बाप बनणार आहे. म्हणजे त्याचं चारित्र्याची घडण जेव्हा चालू होते वयाच्या 15-16व्या वर्षानंतर, त्याच वेळेला तो उत्तम पालक बनू शकतो का ह्याचा त्यानं विचार तेव्हाही करायला हवा. रॅदर त्यानं खूपच करिअरचा विचार करण्यापेक्षा, म्हणजे 100% विचार हा करिअरचाच असतो. पण खरंच आपण करिअर जरी असलं तरी आपण पालकत्व पुढे बनणार आहोत. आणि ह्याच्यासाठी मला आयुर्वेद सारखे जे आपले वेद आहेत, आपल्या जवळ असलेला आहे ही संपत्ती, ह्याचा त्याने अभ्यास करायला हवा. आणि त्याच्यासाठी तुम्ही चांगल्या आयुर्वेद डॉक्टरकडे जाऊन कन्सल्ट करायला हवं. त्याच्यासाठी मला काय प्रिपरेशन लागत आहे. तर लग्नानंतर सपोज तुमचे 5 वर्ष 10 वर्ष झाले असेल, तुम्ही अर्थात येऊ शकता. आयुर्वेद तिथेही काम करतं. म्हणजे आता आमच्या सेंटरलाच एक 48 वर्षाची स्त्री आहे जिला गर्भधारणा राहिलेली आहे, म्हणजे सगळ्यात मोठी केस. आणि तिला आत्ता जुळे आहेत, 7 महिन्याची ती गर्भवती आहे. तिच्या बाबतीत असं झालं होतं ना की तिच्या दोन्ही ट्यूबला इन्फेक्शन झालं होतं. म्हणजे ह्या 2 ट्यूब असतात. म्हणजे ईश्वरानं आपल्याला देताना पण स्त्रियांना खूप चांगलं दिलेलं आहे. म्हणजे 2 ट्यूब दिलेले आहेत, 2 स्त्रीबीजाचे अंडाशय दिलेले आहेत. म्हणजे इथून ना इथून तर तिला प्रेग्नन्सी राहतेच. पण तिच्या बाबतीत असं झालं ना की तिच्या ट्यूबला इन्फेक्शन झालं होतं. म्हणजे तिचा पहिला गर्भपात झाल्यानंतर तिला इन्फेक्शन झालं आणि त्या इन्फेक्शन ते काढण्याच्या ऐवजी ॲलोपॅथीमध्ये तुम्हाला सांगितलं जातं की ट्यूबला इन्फेक्शन झाले की तुम्ही ट्यूब कट करा. आणि तिनं दोन्ही ट्यूब कट केल्या. आता ट्यूब कट केला तर जिथून स्त्रीबीज येणार आहे, म्हणजे आता इथून स्त्रीबीज येत असतं, इथून येत असतं, ह्या ट्यूबच कट केल्या तर नैसर्गिक गर्भधारणेची प्रक्रिया तिची संपली. आता तिला IVF आणि IUI शिवाय पर्याय नाही. पण तिनं किती वेळा IUI केलेलं असावं? एक 38 वेळा IUI केलेलं आहे. म्हणजे 38 वेळा IUI तिचं फेल जात होतं. आणि IVF साधारण 7 वेळा केलं होतं, तेही फेल जात होतं. शेवटी कसं आहे बघ, ज्या नॅचरल प्रेग्नन्सीसाठी जे पॅरामीटर्स तुम्हाला लागतात ते तुम्हाला हवेतच. मग तुम्ही IUI करा, IVF करा, काहीही करा, पण गर्भधारणेसाठी ह्या पॅरामीटर्स गरजेचे आहेत. म्हणजे तिचं IVF फेल जात होतं कारण तिच्या गर्भाशयाचा जो अंतस्तर असतो त्याला एंडोमेट्रियम लायनिंग म्हणतात. ते लायनिंग तिचं चांगलंच बनत नव्हतं. म्हणजे गर्भ चिपकत नव्हता, रुजत नव्हता आणि वाढत नव्हता. मग शेवटी पर्याय म्हणून सहज एक ट्राय करावं म्हणून ती आयुर्वेदाकडे आली आणि आमच्याकडे आली. आणि ज्या वेळेला मी तिची 3 महिने ट्रीटमेंट केली, जी आमची दुर्वांकूरची शारदा मॅडमची शास्त्रोक्त पद्धत आहे ती सगळी फॉलो केली. तिचं एंडोमेट्रियम लायनिंग 3 ते 4 पर्यंतच असायचं, तिचं 10 पर्यंत गेलं. आणि तिला भूल न देता तिच्या गर्भाशयात एम्ब्रिओ सोडला आणि 1 न होता 2-2 एम्ब्रिओ कन्सिव्ह झाले. आणि आता 7 महिन्याची ती बाळं पूर्ण चांगली आहेत. म्हणजे ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो सांगायला की आयुर्वेद हे वय बघत नाही. तर रसायन वाजीकरण जी काही चिकित्सा आहे आयुर्वेदामध्ये ती तुम्हाला तारुण्य टिकवून ठेवायला मदत करते. सो आयुर्वेद हा आपला मूळ आहे, म्हणजे आपल्या जवळ आहे. त्याचा आपल्याला कुठेतरी कमीपणा वाटतो की आयुर्वेद हे आपलं आहे ना, मग आपल्यालाच वाटतं. पण आजकाल तुम्ही बघा पाश्चात्य लोक ही आयुर्वेद थेरपीकडे वळत आहेत. त्याच्यामुळे आयुर्वेदाला यश हे नक्कीच आहे. तुम्ही सुरुवातच आयुर्वेदानं करा. खूप छान माहिती सांगितली मॅम की आयुर्वेद कशा पद्धतीनं उपयोगी ठरू शकतं. मला असं विचारायचं की जेव्हा की ॲलोपॅथी, नवीन तंत्रज्ञान, टेस्ट ट्यूब बेबी यांसारखं म्हणजे आधुनिक उपचार जेव्हा आहेत तेव्हा आयुर्वेदिक कसं या ठिकाणी कामी येऊ शकतं आणि ते ॲलोपॅथी किंवा टेस्ट ट्यूबसारख्या तंत्रज्ञानापेक्षा सरस ठरू शकतं का? हो, अर्थातच. कारण की आता जर एखाद्या स्त्रीचं स्त्रीबीज बनत नसेल
तर तिला ॲडवाईस केलं जातं की तू IVF कर, हो ना. पण एका IVF सायकलमधून ज्या वेळेला एम्ब्रिओ रिट्राईव्ह केले जातात तर तिच्या सपोज ते फेल गेलं तिचं IVF, तर नेक्स्ट IVFला जाते ती, त्यावेळेला तिचे एम्ब्रिओ असायला पाहिजेत. कारण IVFचा सुद्धा साईड इफेक्ट आहे की तिच्या गर्भाशयातले एक संपायला लागतात आणि लो AMH म्हणजे अंडाशयातले अंडी कमी होतात, स्त्रीबीज कमी होतात. लो AMHला ॲलोपॅथीमध्ये अशी स्पेसिफिक काही ट्रीटमेंट नाही आहे ज्याच्यामध्ये असं सांगू शकतात की आम्ही AMH वाढवतो. पण आपल्याकडे दुर्वांकूरमध्येही ट्रीटमेंट आहे की ज्याचा AMH चांगला आम्ही इम्प्रूव्ह करू शकतो. असे बरेचसे पेशंट आहेत, आम्ही तुम्हाला ते शेअर करू की कसे पेशंटचे AMH इम्प्रूव्ह झालेले आहेत. म्हणजे आयुर्वेद हे खोलात रूट कॉजवर काम करतं आणि मुळात आयुर्वेद हा बॅलन्स स्टेटला काम करतो. म्हणजे मी जर माझं जीवन व्यक्त करायचं असेल तर मला माझं शरीर, मन आणि आत्मा हे बॅलन्स पाहिजेत. ह्याच्यामध्ये शरीर व्यवस्थित नसेल तर आत्माही डिस्टर्ब होतो. आत्म्यापर्यंत मनाद्वारे लागलेलं दुखणं हे शरीर आधी क्रिएट करतं. मग आयुर्वेद ह्या तिन्हीचं बॅलन्स साधतं. आणि टेस्ट ट्यूब करत असाल तुम्ही, IVF करत असाल, IUI करत असाल, त्यालाही आम्ही सपोर्ट करू शकतो. म्हणजे काही केसेस आहेत की ज्यांना IUI IVF शिवाय पर्यायच नसतो, की ज्याच्यामध्ये शुक्राणूची संख्या 0 आहे, स्त्रीबीजाची संख्या 0 आहे. मग त्यांनी अशाने काय करायचं, किती वेळ IVF करायचं, तेही पॉझिटिव्ह होत नाही आहे. म्हणजे असंही तिथून नैराश्य यायला लागतं. तर तुम्ही आयुर्वेदाकडे या, हेही ट्रीटमेंट घ्या. आमची दुर्वांकूचं जे काही शास्त्रोक्त ट्रीटमेंट आहे आमची 3 महिने घ्या आणि तुम्ही IVF ही करा आणि बघा तुमचा IVF ही सक्सेस व्हायला मदत होईल. पंचकर्म आणि प्रजननोपचार यांचा नेमका संबंध काय आहे आणि शरीर शुद्धीकरण खरंच गर्भधारणेला मदत करतं का आणि ते कशा पद्धतीने? हो, जसं बघा की आपल्याला एखाद्या शेतामध्ये किंवा एखाद्या कुंडीमध्ये झाड लावायचं असेल तर ती मातीचं पण सॉईल टेस्टिंग केलं जातं. त्याच्याशिवाय त्याला अंकुर फुटू शकेल का? तर अंकुर फुटणे म्हणजे गर्भ येणं, ह्याला फुटण्याची जी क्रिया आहे त्याला फर्टिलायझेशन म्हणजे फर्टाईल होतो, तो अंकुर फुटतो. मग हे आपण जाऊन झाडाला फळ चिटकू तर शकत नाही ना, की मी जाऊन आता चांगलं फळ चिटकवलं. म्हणजे आतून ते जर्मिनेशन होत असतं. आतून जर्मिनेट होणार आहे तर तिथली माती स्वच्छ पाहिजे, बी स्वच्छ पाहिजे, योग्य प्रमाणात सूर्यकिरणं त्याला मिळाली पाहिजेत, पाणीही योग्य मिळालं पाहिजे. तसंच आयुर्वेद काय करतं, प्रजनन संस्था आणि तुमच्या शरीराची शुद्धी करतं. म्हणजे सगळे डिटॉक्स टॉक्झिन्स असतात ते बाहेर काढतं. आता हे खूप ठिकाणी आपण ऐकलं असेल की आयुर्वेद डिटॉक्सिफिकेशन करतं, बरेच जण डिटॉक्सिफिकेशनसाठी म्हणून करतात. पण अजून एक त्याच्या पुढे जाऊन आहे की आयुर्वेद हे रेज्युनेशनचं पण काम करतं. रेज्युनेशन म्हणजे पुनर्जीवित करणे मराठीमध्ये. मग पुनर्जीवित काय करतं, तर तिचं गर्भाशय तिच्या वारंवार होणाऱ्या मिसकॅरेज, ॲबॉर्शनमुळं मेलेलं आहे. म्हणजे त्याच्यात ताकद गेलेली आहे, कारण ती मानसिक खच्चीकरण झालेलं आहे. पुरुषांचंही तसंच झालेलं आहे. जसं स्त्री त्या ॲबॉर्शनला पचवू शकत नाही तसं पुरुषही तो पचवू शकत नाही. जरीही त्याचा 50% रोल असला तरी तोही तो 100% त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. अशा वेळेला तुम्हाला जे काही दुर्वांकूर आहे, जे काही आमची आयुर्वेदिक थेरपी आहे ही तुम्हाला डिटॉक्स तर करेलच, पण तुम्हाला पुनर्जीवितची जी क्रिया आहे म्हणजे पुन्हा त्याच्यामध्ये जीव आणण्याची जी क्रिया आहे ती तुम्हाला आमच्या काही डॉक्टर शारदा मॅडम यांचे जे आमचे काही औषध आहेत ते तुम्हाला नक्की काम करतील, नक्कीच मदत करतील. सध्याच्या तणावग्रस्त जीवनशैलीमुळे प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतो आणि आयुर्वेदिक कशा पद्धतीने त्यावर काम करतं? हो, आता जसं की एखादं कपल आहे, त्यांनी लग्नाचा विचार केला, लग्नानंतर तिला वाटतच नसतं की मला बाळ होणार नाही. तिला असे काही इन्सिडन्स माझ्या जीवनात येतील की मला बाळ होणार नाही, माझी ट्यूबच एक ब्लॉक आहे किंवा माझ्या अंडाशयात अंडी नाही आहेत, किंवा पुरुषांना थोडंच माहीत असतं की माझे शुक्राणू कमी आहेत, संख्या कमी आहे, ते हालचाल कमी करणार आहेत. कारण त्यांना करिअरचा प्रचंड स्ट्रेस असतो, कारण करिअर हेच जीवन आत्ता झालेलं आहे. पण असं नाही आहे. आपण एक पुढे जाऊन पालक बनणार आहोत. कुटुंब संस्कृती आहे आणि ही कुटुंब संस्कृती आपल्याला जपणं हे आपल्या आयुष्याचं ध्येय आहे. हेच कुठेतरी आपण विसरून जातो. फक्त करिअर हेच माझं जीवन. आणि असं अनुषंगानं ज्या वेळेला दोघं कपल पुढे जातात, बाळाचा विचार करतात, 1 वर्ष 2 वर्ष बाळ होत नाही, तेव्हा स्ट्रेस वाढायला लागतो की मला बाळ का होत नाही आहे. म्हणजे तणाव आला. शिवाय तुमच्या करिअरचा तर तुम्हाला असतोच त्याच्यावर फोकस. हा जेव्हा तणाव वाढतो ना, तर हा वाढलेला तणाव शरीरामध्ये कॉर्टिझॉल नावाचं स्ट्रेस हार्मोन सिक्रेट करतं.
कॉर्टिझॉलचं कामच आहे की इन्फ्लमेशन तयार करणं तुमच्या बॉडीमध्ये. जसा जसा तणाव वाढतो, कॉर्टिझॉल वाढतं, तसतशी फर्टिलिटी तुमची लांब जाते. म्हणजे अजूनही बाळ राहायला तुम्हाला वेळ लागतो आणि जसा वेळ लागत जातो तसं आणि कॉर्टिझॉल वाढत जातं. म्हणजे ही सायकलिक क्रिया आहे. म्हणजे इनफर्टिलिटी कॉजेस स्ट्रेस अँड स्ट्रेस कॉजेस द इनफर्टिलिटी. आणि ह्याला सोल्युशन म्हणजे आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट तर देतोच, औषधी उपचार तर करतोच, शिवाय आम्ही तुम्हाला ध्यान एक शिकवतो, मेडिटेशन शिकवतो, योगा शिकवतो. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याकडे आहेत ज्या आपण वापरत नाही, त्याला आपण नावं ठेवतो आणि आपण म्हणतो की मला काहीतरी रेडीमेड पाहिजे. असं नाही आहे. जे आपल्याकडे आहे त्याची आपल्याला किंमत करायला हवी. जसं की तणाव घालवण्यासाठी आमच्याकडे हार्टफुलनेस नावाची संस्था आहे, जे तुम्हाला अगदी मोफत कपलला आम्ही मेडिटेशन सेशन्स घेतो, योगा घेतो, ज्याच्याद्वारे त्यांच्यामध्ये गुड हार्मोन सिक्रेट व्हायला चालू होतात. म्हणजे आहे त्या परिस्थितीला ते स्वीकारायला लागतात आनंदाने. आणि ज्या वेळेला त्यांच्या स्वीकार्यता यायला लागते, चांगले हार्मोन्स जसे की एंडॉर्फिन सिक्रेशन व्हायला लागतं, तसं तिची फर्टिलिटीला सपोर्ट व्हायला लागतो. म्हणजे तिची जे शरीर आहे ते औषधाला प्रतिसाद द्यायला लागतं, रिसेप्टिव्ह बनतं, ना की रेजिस्टन्स. दुर्वांकूर आयुर्वेद इथं किती वर्षापासून सुरू आहे? आणि इथे ट्रीटमेंट घेणाऱ्या लोकांचा अनुभव काय सांगतो? आणि कोणकोणते पेशंट इथं आले आणि त्यांनी काय उपचार पद्धती घेतली आणि आता त्यांचा अनुभव काय? दुर्वांकूरची शाखा मुळात डॉक्टर शारदा निर्मळ महांडोळे, जसं मी म्हटलं की त्यांना वैयक्तिक माझ्या गुरु आहेत, त्यांचीच मी विद्यार्थिनी आहे. आणि त्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा च्यवनप्राशसाठी त्यांना स्पेसिफिक अवॉर्ड मिळालेला आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रात आणि भारतात त्या पहिल्या स्त्री आहेत की ज्यांनी च्यवनप्राशचे प्रकार केलेत, असे की जे वयोवृद्धसाठी असेल, बाल्यासाठी असेल, गर्भिणीसाठी असेल आणि गर्भिणीच्या पूर्व जी स्त्री आहे तिच्यासाठी असेल. म्हणजे त्याच्यामध्ये स्पेसिफिक असे काही संशोधित औषधी द्रव्य टाकलेत की त्या वयाला तो च्यवनप्राश योग्य व्हावा आणि त्याचे आरोग्य हे चांगलं राहावं, स्वास्थ्यामध्ये राहावं. आणि डॉक्टर प्रशांत महांडोळे म्हणजे मॅडमचेच मिस्टर, त्यांचंही प्रणव हॉस्पिटल आहे. सध्या अहिल्यानगरमध्ये त्यांचं हॉस्पिटल असून पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर अशा या शाखा आहेत. कोल्हापूरची शाखा साधारण 2 वर्षाहून अधिक वर्ष चालत आहे ही शाखा. ह्याच्यामध्ये 15हून अधिक पेशंट आमचे वंध्यत्व मिळालेलं आहे. सगळे पेशंट आमच्याकडे ना IVF करून झाल्यानंतर येतात की मग ते म्हणतात की मॅडम आम्ही आता थकलोय, सगळ्या रासायनिक औषधं ॲलोपॅथी खाऊन सगळ्या डॉक्टरकडे जाऊन फ्रस्ट्रेट झालो. म्हणजे लिटरली फ्रस्ट्रेट होतात ते आणि कुठंतरी हा पर्याय बघावा आता म्हणून आम्ही येतो. असं नका करू. तुम्ही सुरुवातीलाच आयुर्वेदाकडे या, आमच्याकडे तुम्ही ट्रीटमेंट घेऊन बघा. एक 4 महिने आम्हाला द्या. 4 महिन्यामध्ये नक्कीच तुमच्यात पॉझिटिव्ह काहीतरी गर्भधारणेसाठी नक्कीच होईल. आणि मग तुम्ही ॲलोपॅथीकडे जा की त्याच्यातही तुम्हाला ॲलोपॅथीमध्ये सुरुवातीला लवकर यश यायचं असेल तर तेही आम्ही तुम्हाला आणून देण्याची 100% गॅरंटी देतो. आणि जसं की स्त्रियांना आपण बघितलं जातं तसं पुरुषांचाही पार्ट आहे. म्हणजे आमच्याकडं एक पेशंट होते गोव्याचे, त्यांचा 2 मिलियन काउंट होता आणि ते एका नामांकित बँकेचे रिजनल हेड आहेत, त्यामुळे त्यांना कामाचा स्ट्रेस खूप असायचा. पण त्यांनी आयुर्वेदावर विश्वास ठेवला. म्हणजे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच पार पाडू. काही पेशंट असे आहेत सांगलीचे, कराडचे. सांगलीची एक सोनाली म्हणून पेशंट आहे, तिलाच आता मुलगा झाला जस्ट मागच्या महिन्यात. तिचं अंडाशयात अंडी फक्त 0.2 होते आणि ती ट्रीटमेंट घेत होती. तिचा नवरा ट्रीटमेंट घ्यायला तयार नव्हता. ज्या वेळेला मी तिच्या नवऱ्याचं पंचकर्म केलं लगेचच पुढच्या महिन्यात तिला गर्भधारणा राहिली. म्हणजे पंचकर्म हे जरी असेल तरी ते डिटॉक्स करत असेल तर ते रिज्युनेट करायचं काम करतं. त्याच्यामध्ये काय औषध वापरतो, म्हणजे सगळीकडेच पंचकर्म केलं जातं, पण काय औषधं वापरतात, कसे डॉक्टर थेरपिस्ट करतात, वैयक्तिक लक्ष किती दिलं जातं, त्याचा आहार कसा बघितला जातो, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. ॲलोपॅथी आपल्याला सर्वासार उपचार सांगते, पण आयुर्वेद हा इंडिव्हिज्युअल प्रत्येक व्यक्तीवर काम करतो आणि त्याच्यासाठी तसे तुम्ही रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर आयुर्वेदिक डॉक्टरकडे जा आणि मग तुम्ही चांगले उपचार चालू करा. मला विचारायचं आहे की ॲलोपॅथी किंवा सध्याची जी ट्रीटमेंट आहे यापेक्षा आयुर्वेद कुठंतरी
खूप वेळखाऊ पद्धती असं लोकांच्या मनात एक गैरसमज आहे. तो गैरसमज कसा दूर कराल? नाही, क्विक ज्या गोष्टी घडतात म्हणजे आता जसं की वेट लॉस ही ट्रीटमेंट आहे. म्हणजे PCODच्या महिलांचं वजन खूप जास्त असतं, मग क्विक त्या वेट लॉस करायला कुठेतरी जातात, कुठले तरी पावडर खातात आणि मग वेट लॉस करतात. मग वेट लॉस झालं ठीक आहे ग, पण तुझ्या शरीरामध्ये किती सारे विषाणू घटक तुझ्या शरीरात आहेत ह्याची तपासणी तू कशी करणार? ह्याच्यासाठी कुठलं पॅरामीटर नाही आहे. तर आयुर्वेद जरी वेळ खात असलं तरी ते खोलात जातं, सूक्ष्मात जातं, तुम्हाला एकदाच बरं करतं. क्विक रिझल्ट हा तात्पुरता असतो. म्हणजे तात्पुरतं माझं वेट लॉस झालं आणि परत तिचं 2-3 महिन्यांनी परत वेट गेन चालू होतं आणि परत तिचं PCOD आहे तसं व्हायला लागतं. पण मुळात PCOD हा कुठून सुरुवात झाला? तिच्या चयापचयापासून, म्हणजे ज्याला मेटाबॉलिक सायकल आपण म्हणतो, म्हणजे तिच्या मेटाबॉलिझममध्ये प्रॉब्लेम आहे किंवा तिच्या जीवनशैली जी काही जगत आहे, खात आहे, आहार आहे. म्हणजे आयुर्वेदाची सुरुवातच मुळात आहारापासून होते, कारण आहार हे ईश्वर समान मानलेलं आहे आणि ते तुम्ही कुठल्या भावनेत खाता, कुठल्या स्वरूपात खाता, कुठल्या फॉर्ममध्ये खाता, हे सगळं मॅटर करतं. आणि ह्याच्याबाबत आयुर्वेद हे खोलात सांगतं. मुळात आयुर्वेदामध्ये आपण इंटरेस्ट घेतलं तर लक्षात येईल की ते किती खोल आहे, किती खोल सायन्स आहे आणि आपल्याला ते जीवनशैली देतं. तर त्याचा अवलंब हा आपल्या जीवनात दररोजच्या वापरात व्हायलाच हवा. ज्या पद्धतीनं भारतामध्ये आयुर्वेद जसं प्रसिद्ध आहे तसं पाश्चात्य देशामध्ये या ट्रीटमेंटला मान्यता आहे का, किंवा तिथं याचा प्रचार झालेला आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं सगळं असून सुद्धा आजही लोकांना जेव्हा की भारतात आयुर्वेदाला, म्हणजे आयुर्वेद भारतातूनच सुरुवात झाली असं म्हटलं जातं, तरीही लोकांना ते का नाही समजलेलं आणि लोकांचा कल आजही ॲलोपॅथीकडे का आहे? कसं आहे ना की ॲलोपॅथी ही क्विक रिझल्ट देते. मग आपल्याला वाटतं की हां हे बरं आहे. त्याच्यापेक्षा आयुर्वेद हा आपल्याकडे आहे. तुम्ही अभ्यास केलात तर लक्षात येईल की आयुर्वेदामध्ये सुश्रुताचार्य आहेत, चरकांनी आहेत, जे आपलेच लोक आहेत ना, आपलेच गुरु आहेत ते, आणि ज्यांनी ही भारतीय संस्कृती ही जगातली सगळ्यात प्रभावी आणि उत्तम जीवनशैली मानली जाते मानवी उत्क्रांतीसाठी. म्हणजे आता फक्त बाळाचा विचार करून जरी आपलं बाळ होणार असलं तरी ते होणारं बाळ उद्याच्या समाजातला एक विचार आहे. इथंवर जातं आपलं आयुर्वेद किंवा इथंवर जातं आपलं भारतीय संस्कृती आणि अध्यात्म. कारण तो येणारा मूल किंवा ती येणारी मुलगी उद्याचा एक विचार घडवते आणि हा विचार समाजासाठी, समाज बदलू शकते, जग बदलू शकते. हा विचार घ्यायला हवा. प्रत्येक येणाऱ्या कपलला माझ्या समोरच्या मी विचार करते की तुम्ही बाळाचा विचार करताय, पण का बाळाचा विचार करताय? फक्त वय झालंय म्हणून मी बाळाचा विचार करते का इट इज अ पार्ट ऑफ लाईफ म्हणून मी बाळाचा विचार करते? असं नाही आहे. ते तुमचं बाळ जरी असलं तरी तो समाजाचं एक देणं आहे, एक विचार आहे, एक ज्वाला आहे ती उद्याची. कदाचित तो समाज घडवू शकतो, समाजाला नवीन दिशा देऊ शकते ती मुलगी. तर हा विचार गर्भधारणेच्या पूर्वतयारीत येतो की कुठल्या प्रकारचा गर्भ माझ्या गर्भाशयात, हा त्या पुरुषाने किंवा स्त्रीनं विचार करायला हवा की कुठल्या बाळाला मी खाली आणू शकते. असे अनेक संत लोक आहेत जे खाली तुमच्या गर्भात उतरण्यासाठी वाट बघत आहेत. मग अशा संतांसारखे जे क्वालिटीज असणारे सोल जर माझ्या गर्भात उतरायचे असतील तर मला काय तयारी करायला हवी हे त्या जोडप्याने विचार करायला हवा. माझ्या विचारात कुठं दोष आहेत का, माझ्या जगण्यात कुठं दोष आहेत की मला अजून उत्तम माझ्या उत्क्रांती करायला हवी माझ्या मनाची. याच्याकडे विचार कर. आपल्याकडे बघ विवेकानंद आहेत, ज्ञानेश्वर आहेत, तुकाराम महाराज आहेत, खूप ग्रेट लोक आहेत आपल्या भारतामध्ये. मग ह्यांचा तुम्ही इतिहास पाहिलात किंवा ह्यांची ऑटोबायोग्राफी वाचलात तर हे भारतीय संस्कृतीतूनच मोठे झालेले आहेत, जे जगात त्यांनी नाव कमवलेलं आहे. ह्यांनी पाश्चात्य संस्कृती वापरलीच नाही आहे. तर आपला इतिहासच आपल्याला घडवतो आणि तो विचार करायला हवा. म्हणजे मोस्ट ऑफ प्रेग्नन्सीज या आहेत, म्हणजे आता जे बाळं होतात, म्हणजे काहींना गर्भधारणा पटकन होते त्यामुळे त्यांना गर्भधारणा न होणाऱ्या स्त्रीच्या कपलचं कसं असतं हे लक्षात पण येत नाही, पण प्रचंड त्रासात असतात ते कपल. मी आता जे अनुभवते ना, त्यांच्या इंटरपर्सनल रिलेशनमध्ये मला जावं लागतं, त्यांच्या रिलेशनशिपमध्ये जावं लागतं, त्यांच्या कौटुंबिक रिलेशनमध्ये जावं लागतं. म्हणजे ते येणारं मूल फक्त माझं मूल नाही आहे, तर ते कुटुंबाचा एक सदस्य आहे आणि तो समाजाचा एक सदस्य आणि तो विचार आहे. हा विचार करायला लागतो आणि तो त्या कपलनी करायला हवा. त्याच्यानंतर असं आहे की मोस्ट ऑफ सगळ्या प्रेग्नन्सीज ह्या ॲक्सिडेंटल होतात. म्हणजे
आम्ही ह्या प्रेमात आहोत की आता आम्हाला बाळ पाहिजे, आणि त्या प्रेमाच्या वाहिलेल्या भावनेत ते संबंध होऊन जातात आणि बाळ होतं. 2 शरीर एकत्र येणं म्हणजे गर्भधारणा, बाळ बिलकुल नव्हे, तर 2 आत्मे, 2 हृदय आणि 2 मन एकत्र येणं म्हणजे गर्भधारणा. मग हा विचार आपल्याला खोलवर करायला हवा, आणि मगच मुलींनी लवकरात लवकर आयुर्वेद आणि अध्यात्माची जोड घ्यायलाच हवी. योग्य मातृत्वासाठी काय सल्ला द्याल? जसं की तुम्ही म्हटलं की याची पूर्वतयारी पहिल्यापासूनच, हा कुठंतरी मग संस्कृतीचा भाग आला, त्यामध्ये खुलेपणानं बोलणं आलं. ह्या गोष्टी आता पालकत्व म्हणून पाल्याला कशा पद्धतीनं सांगायला हव्यात, आणि एक स्वतंत्रपणे एक विचार पाल्यामध्ये कसा रुजवायला पाहिजे, त्याची काय पद्धती असणार आहे, काय सांगायला? जसं मी म्हटलं ना की पालकत्व हे त्याच्या चारित्र्याच्या घडणपासून होत असतं. मग त्या स्त्रीनं, त्या पुरुषांनी आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे ह्याच्याकडे फोकस केला पाहिजे. म्हणजे परफेक्शन, म्हणजे मानवी उत्क्रांत होण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. मग माझ्या मनाला मी कसं उत्क्रांत करू शकतो किंवा शकते, त्यांचं रिलेशन कसं आहे. म्हणजे काही वेळेला बरेच कपल असतात ना की हॉटेलला एकत्र जातात, पिक्चरला, मूवीला एकत्र जातात, पैसे एकत्र शेअर करतात, सगळं चालू असतं. म्हणजे ती चांगलं कमवती आहे, तो चांगला कमवता आहे, पण ते खुल्या हृदयानं बोलू शकत नाहीत 10 मिनिटं. अशी स्थिती आहे आज. कारण बऱ्याच महिला माझ्याजवळ पर्सनल बोलतात पण त्यांच्या नवऱ्यांजवळ बोलत नाहीत, किंवा बरेचसे नवरे माझ्याजवळ खूप छान बोलतात कारण मी त्यांना मैत्रिणीसारखी, बहिणीसारखी वाटते, पण ते एकमेकांशी बोलत नाहीत. मग एकमेकांचे गुणदोष आपण एकमेकांसमोर बोलू शकत नसो तर खरंच जीवनसाथी आहोत का? आपण जर लाईफ पार्टनर, म्हणजे माझ्या जीवनाचा पार्टनर आहे, तर मी खुल्या हृदयानं एकमेकांशी बोलता आलं पाहिजे. तसंच एकमेकांनी कुटुंबामध्ये साथ दिली पाहिजे, कारण तिलाही काही वेळेला दोषी ठरवलं जातं. मोस्ट ऑफ टाईम आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना ब्लेम केलं जातं. बऱ्याचशा समाजांमध्ये, मी नाव नाही घेत, पण बऱ्याचशा समाजांमध्ये असं केलं जातं की हिच्यामुळं होतं. एक आपल्याच इथलं कोल्हापुरातलं एक कपल आहे जिचं मला फार वाईट वाटत होतं की बरेच वर्ष तिला गर्भधारणा झाली नव्हती, आणि त्यांच्या समाजामध्ये फार महिलांच्या कार्यक्रम्स असतात वेगळे वेगळे. मग तिला मी म्हटलं की तू एक कामामध्ये मन रमव, म्हणजे तुला काय आवडतं, कम्प्युटर वर्क आवडतं, शिलाई आवडते, दुकानात कुठेही जा, पण कशात तरी तू तुझं मन रमव, कारण ह्या विचारानं सतत सतत तू डिस्टर्ब होतेस आणि तुझं बाकीचं शरीर खराब होत आहे. ती म्हटली मॅडम मी कामावर गेले की त्या कामावरच्या ठिकाणच्या मुली मला बोलतात की अगं तुला अजून बाळ झालं नाही. मग मी म्हटलं तू मैत्रिणींसोबत जा. ती म्हटली मैत्रिणींच्यात गेले तर मैत्रिणी किती जवळच्या असल्या तरी त्या पण मला बोलतात की अगं तुला अजून बाळ होत नाही. मग म्हटलं तू माहेरी जा. तर असं होतं की त्या मुलीला एकटेपणा यायला लागतो आणि त्या पुरुषालाही मन खायला लागतं. म्हणजे फक्त स्त्रीचंच होत नाही, त्या पुरुषांचंही तसंच होतं. पुरुष तर कुठं व्यक्तच होऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्याही मनावर तो परिणाम होतो. आणि हे ज्यावेळेला रिपोर्ट येतात की टेस्टोस्टेरोन खूप कमी झाले, टेस्टोस्टेरोन हा स्ट्रेस हार्मोन वाढला तर टेस्टोस्टेरोन कमी होतं. पुरुषांमध्ये शुक्राणू नॉर्मल असतात बरं का, म्हणजे साधारण गर्भधारणेला 100 मिलियन काउंट लागतो, तर तो 100 मिलियन दिसतो. मग सांगतात की तुमच्यात तर बरं आहे, म्हणजे मोस्ट ऑफ टाईम पुरुषांना सांगितलं जातं की तुमच्यात तर काही दोष नाही आहे, आपण तिची ट्रीटमेंट चालू करूया. 100 मिलियन काउंट जरी शुक्राणूचा असला तरी बघ की त्याची मोटिलिटी कमी असते, म्हणजे हालचाल करणारे शुक्राणू कमीच आहेत. मग गर्भाशयात हालचाल करणारे शुक्राणू नसतील तर गर्भाशयाच्या मुखापासून त्या स्त्री बीजापर्यंत ते स्वतः ट्रॅव्हल करतात ना. शुक्राणू ज्यावेळेला स्त्री शारीर संबंधानंतर जातात, स्त्रीच्या मुखापासून गर्भाशयाच्या आत, गर्भाशयाच्या ज्या ठिकाणी स्त्री बीज फुटलं आहे तिथंपर्यंत ते शुक्राणू स्वतः ट्रॅव्हल करतात. म्हणजे त्याची मोटिलिटी असते, ती मोटिलिटीच नाही आहे, 0. मग बाळ कसं होईल जर एक काउंट तुला 100 दिसत असला तरी. म्हणजे कसं आहे ना, हे सगळ्यांचं सामंजस्याने ते घेतलं पाहिजे. आणि मेन म्हणजे त्यांचं रिलेशनशिप हा खूप मोठा विषय आहे की त्यांचं रिलेशनशिप कसं आहे एकमेकांशी, कुटुंबाशी आणि समाजाशी. म्हणजे आर्थिकतेचा विचार करत करत आपण नातेसंबंधाचा विचार आणि स्वतःवर करायचं काम आपण विसरून चाललोय. मला विचारायचं आहे की आयुर्वेदिक उपचारामध्ये जीवनशैली किंवा खाणपानाचा किती संबंध येतो? हो, आयुर्वेदामध्ये प्रथम आहारालाच दिलेलं आहे प्राधान्य. चिकित्सा ज्यावेळेला कुठल्याही आजाराची चिकित्सा करायची असेल तर प्रथम आहे आहार, नंतर आहे विहार आणि नंतर आहे औषधी उपचार.
म्हणजे आहार हे औषध आहे. म्हणजे एखादा पदार्थ मला आवडत नाही, म्हणजे जसं की अंकुरयुक्त सगळे पदार्थ खा म्हणून आम्ही सांगतो. फर्टिलिटीसाठी मोड आलेले मटकी, कडधान्य किंवा आपल्या इथं पिकणारं ज्वारी, हे सगळे कडधान्य, सगळे धान्य आम्ही खा म्हणून सांगतो. पण तिला आवडत नाही हे चालणार नाही ना. हे औषध आहे तुझ्यासाठी, मग ते तुला आवडलं पाहिजे, ते तू खाल्लं पाहिजेस. म्हणजे आहार हे ऊर्जा देण्याचं काम करतं. आणि मोस्ट ऑफ टाईम आपल्या आहारातूनच आपण बरं होतो. मग ह्या आहाराबद्दल अवेअरच नसतो. म्हणजे आता बघ, बरेचसे पेशंट आहेत, मी सांगते की माझ्याकडनं डाएट घेतात, मी कस्टमाइज डाएट देते, त्याचा वॉश ठेवते की तू घरी जा आणि तुझ्या जेवणाच्या ताटाचा फोटो पाठव, म्हणजे मला कळेल की ती खाते की नाही. मग ही प्रक्रिया मी नंतर चालू केली. सुरुवातीला मी चार्ट द्यायचे आणि विश्वास ठेवायची की हां ही घरी जाऊन खाते, पण तसं नाही ना. कधी कधी स्त्रिया तिथं खातात, मग बाहेर जातात पार्टीजला. मग आपण अवेअर असायला पाहिजे ना की आपली ट्रीटमेंट चालू आहे, मला काय खायला हवं. मग हे कधी होतं, आहाराचा अवेअरनेस म्हणजे जागृतपणा, मी काय खाते हा कधी येतो, ज्या वेळेला मी डिप्रेशनमध्ये नसते. जर सततच्या बाळ न होण्याच्या विचारानं मी डिप्रेस असेल किंवा माझ्या कुठल्या तरी जीवनातल्या प्रॉब्लेममुळे मी डिस्टर्ब असेल, तर मी डिप्रेस आहे. आणि डिप्रेशनमध्ये मी कुठं अवेअर आहे मी काय खाते, चला खायचं आणि खाऊन टाकायचं, अशा भावनेत आहे. तर तसं नका राहू. हा अवेअरनेस आणण्यासाठी तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला त्याच्यासाठी हेल्प करू शकतो. पुढील 10 वर्षात तुम्ही आयुर्वेद फर्टिलिटी ट्रीटमेंटला कुठे पाहता आणि दुर्वांकूर केंद्राचे यामध्ये योगदान पुढील काळात काय? नक्कीच आमचं दुर्वांकूर नक्कीच ह्याच्यामध्ये खूप काम करेल. कारण लाईफस्टाईलमध्ये आम्ही काम करतो. कारण वंध्यत्व हे मुळात जरी आपण त्याला नाव देत असो की हार्मोनल प्रॉब्लेम आहे, स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे, रिलेशनशिप, हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. ह्याचा एकच नामांकित आहे की हा जीवनशैली आजारच आहे. तर ह्याच्या जीवनशैलीचा पहिला विचार करा. जीवनशैली, नातेसंबंध ह्याच्यामध्ये काही करेक्शन होतं का, आपल्या जगण्यामध्ये सुद्धा काही दोष असू शकतात. आणि आयुर्वेदाचा आधार घ्या, अध्यात्माचा आधार घ्या. तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला उपचार करतो, मेडिटेशन शिकवतो, योगा शिकवतो. जे आपल्याकडं सोनं आहे तर ते का आपण वापरत नाही. म्हणजे माझ्याकडं सगळं आहे, मी माझे उपचार माझ्या संस्कृतीनं करू शकते, त्याचा आधी अवलंब करा. आणि तिथून तुम्हाला जर यश नाहीच येत असेल तर ॲलोपॅथी ही वाईट नाही आहे. म्हणजे आम्ही असं म्हणत नाही की ॲलोपॅथी वाईट आहे, काही ठिकाणी तोही चांगलाच पर्याय आहे. म्हणजे अशा वेळेला असतं की जिच्या ट्यूब नाही आहेत बाबा, खूपच वय झालं, त्यांनीही तुम्हाला मातृत्व मिळेल. पण तेही सक्सेस होण्यासाठी तुम्हाला आम्ही आधार देतो, आम्ही सहाय्य करतो. आणि दुर्वांकूर हे नक्कीच माझ्या गुरूंनी मला शिकवलेलं आहे. त्याची ॲज अ शिष्य म्हणून मी जबाबदारी घेतलेली आणि त्याचं नाव खूप मोठं होईल भविष्यात. आमच्याकडे म्हणजे साधारण महाराष्ट्रात 25,000हून अधिक महिलांना मातृत्व मिळालेलं आहे आणि अजूनही आम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहोत. तुम्ही आवाहन करते बऱ्याच महिलांना, मुलींना ज्यांना अगदी पिरियडचे प्रॉब्लेम्स आहेत, ब्लिडिंग खूप जातं, ब्लिडिंग खूप कमी जातं. पुरुषांनाही सांगत आहे की आज पुरुषांच्यातलेही वंध्यत्वाचे प्रमाण वाढलेलं आहे. त्यांनी तुम्ही या खुल्यापणे, आज बहिणीसारखं, मैत्रिणीसारखं माझ्याशी बोला. आम्ही तुम्हाला 101% बरं करण्याचा प्रयत्न करू. तर या होत्या दुर्वांकूर आयुर्वेदच्या डॉक्टर सायली पाटील मॅडम. मातृत्व कशा पद्धतीनं असावं, ते यशस्वी होण्यासाठी आयुर्वेदामध्ये कशी उपचार पद्धती आहे आणि मातृत्व होण्याच्या आधीसुद्धा कशा पद्धतीनं पूर्वतयारी असली पाहिजे, तुम्ही किती तयार आहात या गोष्टीचं अतिशय छान पद्धतीनं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर एकदा दुर्वांकूर आयुर्वेदला तुम्ही नक्की भेट द्या. आणि नवरात्रीनिमित्त हा खास एपिसोड होता. या नवदुर्गा म्हणून आज ज्यांना मातृत्व हवं आहे अशा महिलांसाठी त्यांनी खास मार्गदर्शन केलं आहे. मी मॅमचं तारा न्यूजच्या वतीने खूप खूप आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते. धन्यवाद मॅडम, थँक्यू सो मच.